हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत तवा पुलाव, जो पावभाजीच्या गाड्यावर मिळतो ना, स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव। मस्त चमचमीत असा, टेस्टी असा आणि झटपट बनणारा। चला तर पाहूया हा तवा पुलाव कसा बनवायचा ते। इथे मी एका पॅन मध्ये 2 ते 3 चम्मच बटर टाकून घेते। तुम्ही तेलामध्ये केलं तरीही चालतं, तेलाची फोडणी दिली तरी चालतं, पण बटरने खूप छान टेस्ट येते या पुलावला। म्हणून मी इथे 3 चम्मच बटर घेते आणि बटर छान असं मेल्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत फोडणीला। हे पहा, बटर मस्त मेल्ट झालेलं आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकते आणि भरपूर असं लसूण टाकायचं आपल्याला फोडणीला आणि लसूण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय छान असं। जिरे आणि लसूण छान असे फ्राय झालेले आहेत तेलामध्ये। आता मी यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची टाकते आणि हे छान असं लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। यामध्ये असे लांब लांब कट केलेले कांदे टाकायचे आणि मग यामध्ये मी शिमला मिरची टाकते। तुमच्याकडे जे भाज्या अवेलेबल असतील तुम्ही ते भाज्या टाकू शकता यामध्ये, बटाटा, फ्लावर सगळं। आणि मग कांदा आणि शिमला मिरची छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूणची पेस्टही टाकते आणि तेही छान असं फ्राय करून घेते। आणि मग नंतर त्यामध्ये मी वाटाणे टाकते आणि टोमॅटोही टाकते आणि टोमॅटो आणि हे भाज्या लवकर नरम व्हाव्या म्हणून मी त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेते आणि सगळे भाज्या छान असे फ्राय करून घेते तेलामध्ये 2-3 मिनिटं असे नरम होतील तोपर्यंत। आता भाज्या छान अशा नरम झालेल्या आहेत, यामध्ये आपण मसाले ॲड करूया। इथे मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 2 चम्मच लाल तिखट टाकायचे आणि मग यामध्ये मी पावभाजी मसाला टाकते 2 चम्मच। एकदम चटपटीत असा हा पुलाव बनतो, पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते या पुलावला। आणि हे छान असं मिक्स करून घेते। हे मसाले 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घेते आणि मग हे मसाले करपू नये म्हणून थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं यामध्ये 1 चम्मच एवढा। आणि मग नंतर या पुलावला छान असा कलर यावा म्हणून मी यामध्ये 1 चम्मच काश्मीरी लाल मिरचही टाकते, म्हणजे पुलावला मस्त लालसर असा कलर येतो। हे पहा, मसाला किती चमचमीत दिसतोय, मसाल्याला छान असं तेलही सुटलेलं आहे। यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे। आता मी यामध्ये बासमती तांदळाचा भात बनवून घेतली होती आधीच हळद टाकून, ते भात यामध्ये ॲड करते। व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि कोथिंबीर टाकून 1-5 मिनिटं वाफ काढून घेते या भाताची। आणि आता मस्त असा आपला पुलाव तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती चटपटीत दिसतो, एकदम झटपट बनतो, काहीच वेळ लागत नाही आणि टेस्ट तर खूप भारी लागते। हे पहा, मस्त असा चटपटीत झणझणीत असा आपला पुलाव तयार आहे। मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते। या पद्धतीने पुलाव नक्कीच ट्राय करा, खूप मस्त बनतो, चटपटीत आणि झटपट असा आहे हा पुलाव। तुम्ही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग। आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। थँक्यू।